आता बघूयात, लग्न होत नसल्यानं आणखी एका 22 वर्षीय युवकानं आत्महत्या केली। विहिरीत उडी घेऊन या युवकानं आत्महत्या केल्याचं कळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील माकनेर इथली ही घटना आहे। केशव वनारे असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 3 युवकांनी लग्न जुळत नसल्यानं जीवन संपवलंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत। राहुल, या तरुणाने नेमक्या कोणत्या विवंचनेतनं आत्महत्या केली, नेमकं कारण काय? महत्वाचं कारण त्या मुलाचं त्या ठिकाणी लग्न होत नव्हतं। अनेक ठिकाणी स्थळ पाहण्यासाठी केशव वनारे नामक युवक त्या ठिकाणी गेला होता, मात्र त्याचं लग्न जुळत नसल्यामुळे हे टोकाचं पाऊल जे आहे ते त्या ठिकाणी उचललेलं आहे। महत्वाचं जर आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 युवकांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे आणि त्याचं कारण फक्त एवढंच की त्यांचं लग्न होत नाही आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर मुलांच्या जन्मदरामध्ये मुलीचं जन्मदर जे आहे ते झपाट्याने घटत असताना त्यामुळेच का मुलांना मुली मिळत नाहीये, हा देखील प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने विचारला जातोय। दुसरं जर आपण बघितलं तर मुली बघण्यासाठी जर मुलगा ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला विविध प्रकारच्या त्या डिमांड केल्या जातात। मुलगा काय करतो, सुशिक्षित आहे का, सर्व गोष्टी पाहिल्या जातात। त्यामुळेच मुलांना जे आहे ते मुली मिळत नाहीये। आता तर चक्क 22 वर्षीय केशव वनारे नामक मुलाने जी आहे ती विहिरीत उडी घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे। 8 ते 10 दिवसा अगोदरही 25 वर्ष असेल, 28 वर्ष असेल, अशा वयोगटातील 2 युवकांनी लग्न जुळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। 3 लोकांनी आतापर्यंत मुलगी मिळत नाहीये, लग्न जुळत नाहीये या कारणामुळेच त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे आणि अजूनही मुलांचे लग्न जे आहेत ते या ठिकाणी जुळत नाही आहेत। त्यामुळे काही मुलं जे आहेत ते अजूनही त्या ठिकाणी तणावात आपल्याला दिसून येत आहेत। मात्र अशा प्रकारे टोकाची भूमिका घेऊ नये असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलंय। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल।